मंडळी, मुख्यमंत्री वयश्री योजनेचे फॉर्म सुरू झाले आहेत. जर तुम्हाला या योजनेत अर्ज करायचा असेल तर अर्ज देखील मी तुम्हाला देणार आहे. तसेच थोडक्यात अशी माहिती आपण आजच्या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत. की राज्यातील 65 वर्ष वय व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जीवनात सामान्य स्थिती जगण्यासाठी आणि त्यांना वयोमानात येणारे अपंगत्व, अशक्तपणा यावर उपाययोजना करण्यासाठी आवश्यक सहाय्य साधने, उपकरणे खरेदी करण्याकरिता तसेच मनसोक्त केंद्रे, योगोपचार केंद्र इत्यादीद्वारे त्यांच्या मानसिक स्वास्थ्य अबाधित ठेवण्यासाठी राज्यातील मुख्यमंत्री वयश्री योजना राबवण्यात मान्यता देण्याबाबत हा जी आर आहे. हा जी आर दिनांक 6 फेब्रुवारी 2024 रोजी निर्गमित झाला असून या जी आरमध्ये शासन निर्णय काय झाला ते आता आपण जाणून घेऊया. राज्यातील 65 वर्ष वय व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जीवनात सामान्य स्थितीत जगण्यासाठी आणि त्यांना वयोमानापर्यंत येणारे अपंगत्व, अशक्तपणा यावर उपाययोजना करण्यासाठी आवश्यक सहाय्य साधने, उपकरणे खरेदी करण्याकरिता तसेच मनसोक्त केंद्रे, योगोपचार केंद्र इत्यादीद्वारे त्यांचे मानसिक स्वास्थ्य अबाधित ठेवण्यासाठी राज्यातील मुख्यमंत्री वयश्री योजना राबवण्यात मंत्रिमंडळाने दिलेल्या मान्यतेनुसार शासन मान्यता देण्यात येत आहेत. तर या योजनेचे स्वरूप पाहूया आपण. सदर योजनेअंतर्गत पात्र वृद्ध लाभार्थ्यांना त्यांच्या शारीरिक असमर्था, दुर्बलतेनुसार सहाय्यभूत साधने, उपकरणे खरेदी करता येतील. उदाहरणार्थ चष्मा, श्रवणयंत्र, स्टायपॉड, स्टील व्हीलचेअर, फोल्डिंग वॉकर, कमोड खुर्ची, निब्रेस, लंबर बेल्ट, सायकल कॉलर इत्यादी वस्तूंपैकी एखादी वस्तू यांना खरेदी करण्यासाठी अर्थसहाय्य हे देण्यात येणार आहे. सहाय्याबाबत आपण आता जाणून घेऊया. राज्य शासनामार्फत 100% अर्थसहाय्य उपलब्ध करून देण्यात येईल. थेट लाभ वितरण डीबीटी प्रणालीद्वारे 3,000 रुपयाच्या मर्यादेत निधी वितरित करण्यात येईल. पात्र लाभार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये डीबीटी प्रणालीद्वारे जमा करण्यात येईल. फक्त 3,000 रुपयांपर्यंतच्या मर्यादेमध्येच हा लाभ करण्यात येणार आहे. तर अशा प्रकारे हा खूप मोठा जी आर आहे. जर तुम्हाला हा जी आर पाहिजे असेल तो आपण टेलिग्राम चॅनलवरती दिला आहे. त्याची देखील लिंक मी आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. तसेच जर तुम्हाला या योजनेचा फॉर्म पाहिजे असेल तो देखील आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवरती दिला आहे. त्याची लिंक देखील आपण कमेंट बॉक्समध्ये आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहोत. तर लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे कोणकोणती आहेत आणि प्रोसेस काय ती सर्व माहिती आपण एका व्हिडिओच्या माध्यमातून दिलेली आहे. त्या व्हिडिओची लिंक मी आपल्याला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहोत. तर ही माहिती आपल्या गरजू व्यक्तींपर्यंत शेअर करायला विसरू नका. तसेच या चॅनलवरती या योजनेसंदर्भाच्या आणि सरकारी योजनेसंदर्भाच्या नवनवीन अपडेट माहितीसाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.